आम्ही तसे मुंबईत राहणारे, गावाकडे येणं जाणं तसं कमीच. धावपळीच्या जीवनात दिवस कसा जातो हे कळायचंच नाही. सकाळी लवकर उठून सकाळच्या विधी आवरून नाश्ता करून धावपळीत डबा घेऊन त्या रेल्वेच्या गर्दीत घुसायचं आणि धक्काबुक्की करत कसं तरी प्रवास आटोपून कामावर पोहोचायचं. कामाचा सगळा ताण आटोपत दिवस कसा जातो हे कळायचंच नाही. रात्री परत तीच धावपळ. कधी एकदा गरमीचे दिवस येतात आणि महिन्याची मोठी सुट्टी टाकून गावी जातोय असं व्हायचं. गावाकडे असणारा गारवा, चालू झालेली शेतीची कामं, दारात रात्री रंगणाऱ्या गप्पा, यात सगळं खूप मस्त वाटायचं. मेचा महिना आला आणि मी महिन्याची सुट्टी टाकली. मुलांना देखील शाळेच्या सुट्ट्या लागल्या. घरी सगळ्यांची एकच धांदल उडाली आणि आम्ही गावाला यायला निघालो. कॅलेंडरकडे मुळे लक्षच नव्हतं कुणाचं. आम्ही गाडीला स्टार्ट केलं आणि आमचा प्रवास चालू झाला. रात्री 10:30ला आम्ही एका घाटात पोहोचलो होतो. शॉर्टकटने आपण लवकर पुण्यात पोहोचू असा रस्ता धरला. 2 तासात आम्ही बाहेर पडणार होतो, पण रात्रीचे 2 वाजून गेले तरी आम्हाला रस्ताच सापडत नव्हता. आम्ही फक्त गोल गोल तिथंच फिरत होतो. सगळेजण खूप जास्त घाबरलेले होते. बाहेरची भयान शांतता आमचा जीव पिवटून टाकत होती. बाहेर बघितलं तर फक्त काळोख साथ देत होता. गाडीचं तेलही संपण्याच्या मार्गावर होतं. जवळपास काहीच दिसत नव्हतं. फक्त एकच बोर्ड आमची रात्रभर साथ देत होता. पुढे गाव आहे, गाडी सावकाश चालवा. पण पुढं कोणतंच गाव मात्र लागत नव्हतं. आमचा शोध चालूच होता. आता भीतीनं न गाडी चालवता येत होती, न गाडी थांबवून गाडीतून खाली उतरू शकत होतो. आम्ही काहीही न खाता बाहेर पडलेलो. आम्ही आता तहानभूक विसरून गेलो होतो. मुलं भीतीनं थरथर कापायला लागली होती. नाही म्हटलं तर माझी ही अवस्था काही वेगळी नव्हती. 3 वाजून चालले होते. आता आपण जिवंत राहू की नाही हाच विचार डोक्यात चालू होता. आणि अचानक मला काहीतरी आठवलं. आज अमावस्या आहे का? हा, मला सकाळी आईचा कॉल आलेला. मी गडबडीत विसरून कसा गेलो? मी माझ्या खिशातून मोबाईल काढला आणि कॉल डिटेल्स बघितले. तर होय, 11:30ला कॉल आला होता आईचा. पण मी विसरून गेलो होतो. मोबाईलला कसल्याच प्रकारचं नेटवर्क नव्हतं. मोबाईलचं चार्जिंग पण संपत आलं होतं. मोबाईल बंद होणार होता. आपण चकव्यात घावलोय हे मला समजलं होतं. आता एक अघोरी शक्ती आपल्याला वेढून आहे हे लक्षात आलं होतं. मी सगळ्यांना सांगितलं, आपल्याला हनुमान चालीसा म्हणायची आहे. आम्ही गाडीत मोठमोठ्याने हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली आणि 15 मिनिटानंतर लगेच आम्ही गावात शिरलो. आमच्या जीवात जीव आला. आम्ही खाली उतरून घटाघटा पाणी प्यायलो आणि आता उजडल्यानंतरच पुढच्या प्रवासाला लागण्याचा निर्णय घेतला. आज आम्ही खूप मोठ्या संकटातून वाचलो होतो.